मावळ मतदारसंघाची 13 मे 2024 रोजी निवडणूक आहे। 2009 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक झाली। 2009 पासून मावळ मतदारसंघ हा शिवसेनेच्याच ताब्यात राहिलेला आहे। एकीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटातील संजोग वाघेरे आणि दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातील आप्पा बारणे असा मोठा आमनासामना असून अखेर शिवसेना विरुद्ध शिवसेना हे राजकीय युद्ध उद्या पार पडणार आहे। मताधिक्याचा विचार करता धनुष्यबाण या चिन्हाशी एकनिष्ठता ठेवत मावळमधल्या जनतेने 2009 पासून शिवसेनेला हिरवा झेंडा दाखवला आहे। पण शिवसेनेची पक्षफोड झाल्यामुळे मतदार सुद्धा विभागले गेले आहेत। अनेक मतदार उमेदवार मनी ध्यानी न ठेवता फक्त धनुष्यबाण ह्या चिन्हावर बोट ठेवत डोळे झाकून मतदान करतील आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात काही जण गेले म्हणून मशाल हा पर्याय निवडतील। उद्धव ठाकरे यांना पक्षफुटीनंतर मोठी सहानुभूती मिळाली आहे। त्यामुळे मावळ मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या या भावनिकतेचा मतदानावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येईल। अनेक ठिकाणी आप्पा बारणे यांच्याविषयी नकारात्मक प्रतिक्रिया येत असल्यानं ही निवडणूक मात्र मोठी काटेकी टक्कर असणार आहे। मोठं मताधिक्य घेत आप्पा बारणे यांच्या पदरात भरभक्कम मतं तब्बल 2 टर्म पडली होती। पण 2024 मधल्या ह्या निवडणुकीत अगदी कमी फरक असेल असा अंदाज लावण्यात येत आहे। आप्पा बारणे यांच्या 10 वर्षाच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात लोक नाराज आहेत। तसंही संसद रत्न हा पुरस्कार सरकारतर्फे दिला जात नाही, तो एका फाउंडेशनतर्फे दिला जातो। त्यामुळे संसद रत्न पुरस्कार बाजूला ठेवून आप्पा बारणे यांनी काय कामं केली याचा पाढा प्रत्येक भाषणात त्यांना स्वतःहून वाचावा लागत आहे। देश पातळीवरच्या समस्या सोडवण्यात आप्पा बारणे यांचा सहभाग जरूर असेल, पण स्थानिक पातळीवर लोकांच्या समस्या मांडण्यात ते अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया जनतेकडून वारंवार मिळत आहे आणि त्याचाच रोष आप्पा बारणे यांच्या विरोधात दिसून येणार आहे। दुसरीकडे संजोग वाघेरे हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत। सध्या तरी स्थानिक पातळीवरची कामं सोडून त्यांच्याकडे जनतेसमोर मांडायला काही नाही, पण खासदार झालोच तर मी काय विकास करणार ह्याचं व्हिजन त्यांनी जनतेसमोर मांडलेलं आहे। अगदी कमी वेळात जनतेच्या समस्या अचूकपणे ओळखण्यात संजोग वाघेरे यांनी बाजी मारली आहे। पण राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आल्यामुळे जुन्या पक्षातील काही हक्काच्या मतदारांचा रोष त्यांना आता सहन करावा लागणार आहे। एकंदरीत राजकीय वातावरण बघता अनेक मुद्दे मांडत भाजपा सरकारला जनता टीकेच्या धारेवर घेत आहे। एकीकडे पक्षफोड होऊन वेगळा झालेला शिवसेना शिंदे गट आणि त्यांच्यासोबत महायुतीमध्ये असणारी भाजपा जनतेच्या नकारात्मक चर्चेतून मताधिक्य कसं घेणार हा एक प्रश्न आहे। दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणारी भावनिकता आणि पक्षफोडीची सहानुभूती त्यांना मताधिक्य देण्यात यशस्वी ठरणार आहे। सध्या तरी संजोग वाघेरे यांचं पारडं जड आहे, पण रातोरात चमत्कार होत आप्पा बारणे यांनी जनतेच्या स्वप्नात येऊन काही कौल दिला तर मात्र महायुती सरस ठरणार आहे। नाहीतर उद्धव ठाकरे म्हणजेच खरी शिवसेना आणि मशाल हे आमचं नवचिन्ह असं म्हणत भावनिकतेच्या जोरावर शिवसेनेचं कायम मताधिक्य राहिलेल्या या मावळ मतदारसंघात संजोग वाघेरे यांचा विजय हमखास आहे। मतदान अवघ्या काही तासांवर आलं असून आजची ही रात्र म्हणजे वैऱ्याची रात्र असणार आहे। कोण कोणाची किती मतं फोडतो आणि कशी फोडतो हे मात्र निकालाअंती स्पष्ट होणार आहे। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।